Hello friends, welcome back to our channel The Perfect Analysis 11. ASO प्री 2012चा क्वेश्चन पेपर आपण पाहतोय आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण सायन्स क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहतोय. सो लेट्स गेट स्टार्टेड. सायन्स क्वेश्चन नंबर 22 पासून सायन्सचे क्वेश्चन चालू होत आहेत. तर 22, फ्रॉम दीज गिवन बिलो विच एलिमेंट इज मायक्रोन्यूट्रिएंट. आपल्याला याच्यामध्ये काय विचारलंय त्यांनी की मायक्रोन्यूट्रिएंट कोणतं आहे. खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषद्रव्य आहे. तर त्याच्या आधी आपण मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट ही कन्सेप्ट पूर्ण आधी पाहूयात की नक्की काय. मायक्रो आणि मॅक्रो. मॅक्रो म्हणजे त्या प्लांटला अति प्रमाणामध्ये ते न्यूट्रिएंट गरजेचे असतात. यांना कुठले एलिमेंट सबस्टिट्यूट करू शकत नाही. प्लांटला हे हवेच असतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सल्फर. तर मायक्रोमध्ये कोणते कोणते येतात? आयर्न, मॅग्नीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर, क्लोरीन, झिंक, निकेल, कोबाल्ट, सोडियम, सिलिकॉन. मॅक्रो कोणते आहेत आणि मायक्रो कोणते आहेत ह्याचं क्लासिफिकेशन व्यवस्थित बघा. एक्झामला याच्यावरती हमखास क्वेश्चन कुठे ना कुठेतरी राहतोच. मायक्रो न्यूट्रिएंट कोणते आहेत आणि मॅक्रो कोणते आहेत. मायक्रो म्हणजे जे प्लांट्सला कमी प्रमाणात लागतात आणि मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणजे असे आहेत की प्लांटला ते खूप जास्त प्रमाणामध्ये लागतात. चला मग आपला क्वेश्चन पाहूयात. खालील काय सांगितलं, फ्रॉम दिस गिवन बिलो विच एलिमेंट इज अ मायक्रोन्यूट्रिएंट. आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट विचारलाय त्यांनी. मग आपला फॉस्फरस कोणता आहे? CHOP. त्याच्यामधला फॉस्फरस हा कोणता सांगतो आपल्याला? मॅक्रोन्यूट्रिएंट सांगतो. त्यानंतर नायट्रोजन हा पण मॅक्रोन्यूट्रिएंट आपण बघितलं. त्यानंतर सल्फर मॅक्रोन्यूट्रिएंट. मायक्रो कोणता राहिला? झिंक. 23 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट डज हायग्रोमीटर मेजर. हायग्रोमीटर काय मोजतं? हायग्रोमीटर काय मोजतं? तर रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. लिक्विडची डेन्सिटी कोण मोजतं? हायड्रोमीटर. त्यानंतर वॉटर फ्लो ऑफ रिव्हर. रिव्हरचा वॉटर फ्लो कोण मोजतं? अक्युस्टिक डॉपलर करंट प्रोफायलर. याचा फुल फॉर्म नीट लक्षात ठेवा. ACDP. अक्युस्टिक डॉपलर करंट प्रोफायलर हा रिव्हरचा फ्लो मोजतो. सॉरी. आणि हायग्रोमीटर रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोजतो. म्हणजे आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. आता याच्यामध्ये काय सांगितलं, 24 नंबरचा क्वेश्चन, वाय डू वी यूज क्लॉथ स्ट्रीप डिप्ड इन अ सॉल्ट वॉटर इन्स्टेड ऑफ दोज डिप्ड इन अ नॉर्मल वॉटर वेन पर्सन हॅज अ फीवर. व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घडीऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? एक फिनॉमिना सांगते, तो आधी लक्षात घ्या. मग आपण आन्सरकडे जाऊयात. एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? एंडोथर्मिक, एंडो हीट ॲब्झॉर्ब करते, एक्झो हीट रिलीज करते. बरोबर. एंडोथर्मिकमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, एक्झोथर्मिकमध्ये हीट रिलीज केले जाते. एंडोथर्मिकचं एक्झाम्पल फोटोसिंथेसिस.
आणि एक्झोथर्मिकचं फायर एक्सप्लोजन. ओके, ह्या दोन एंडो आणि एक्झो मधला फरक समजून घ्या. पुढे सांगते नक्की. ताप आल्यानंतर कापडी पट्ट्याच का ठेवल्या जातात? आपल्या शरीरामध्ये फोरहेड, आपलं कपाळ असेल किंवा आपलं आर्मपिट असेल, या ठिकाणी ब्लड फ्लो जास्त असतो, बरोबर. ज्यावेळेस आपण तिथं कूल कापड ठेवतो त्यावेळेस तिथलं टेम्परेचर ते ॲब्झॉर्ब करतं, कूल कापड. पण मिठाच्या पट्ट्या ठेवतो, मिठाच्या गार पाण्याच्या पट्ट्या ठेवतो, हे पण लक्षात घ्या. टेम्परेचर ते ॲब्झॉर्ब करतं आणि मग त्यावेळी आपलं बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. ते टेम्परेचर ॲब्झॉर्ब केल्यामुळे तिथं कोणती रिॲक्शन घडली? एंडोथर्मिक. आणि त्या पट्टीने टेम्परेचर ॲब्झॉर्ब केलं, शरीराचं टेम्परेचर काय झालं? कमी झालं, म्हणजे ताप उतरला जातो. कळालं? गार पाण्याच्या पट्ट्या का ठेवतात? त्याच्यात मीठ का टाकतात? हा मेन प्रश्न राहतो. मीठ का टाकतात त्याच्यामध्ये? तर नॉर्मल वॉटर असतं, त्या नॉर्मल वॉटरपेक्षा सॉल्ट वॉटर आहे ते जास्त हीट ॲब्झॉर्ब करतं. कळलं? आणि पूर्वीच्या काळी असं म्हणायचं की हायजीन मेंटेन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकावं. हा ॲक्च्युअल फिनॉमिना आहे की ताप आल्यानंतर मिठाच्या पट्ट्या का ठेवतात. साधं सिंपल आन्सर. कळलं? मग आन्सर आपण ऑप्शन्स पाहू. सॉल्ट अँड वॉटर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. कोणती सांगितली? एंडोथर्मिक रिॲक्शन. ऑप्शन सेकंड कट. सॉल्ट अँड वॉटर आर इझिली अवेलेबल. नाही. सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर इझिली नाही. सॉल्ट आणि वॉटरची रिॲक्शन होते आणि ती एंडोथर्मिक रिॲक्शन होते आणि ती टेम्परेचर ॲब्झॉर्ब करते. आपण एक्सप्लेनेशन पाहिलं, बघितलं, आणि शरीराचा ताप कमी होतो. आता पाहूयात 25 नंबरचा क्वेश्चन. टू विच क्लास डज द फिलारायसिस बिलॉंग? फिलारायसिस कोणत्या क्लासमध्ये येतात? तर हा कोणता आहे? एंडेमिक डिसीज आहे. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये होणारा हा डिसीज आहे, एंडेमिक डिसीज. पॅन्डेमिक, कोविड पॅन्डेमिक ग्लोबली जातो. इपिडेमिक लार्ज एरिया कव्हर करतो, पण पॅन्डेमिकमध्ये वर्ल्ड वाईड एरिया कव्हर करतो. कम्युनिकेबल म्हणजे ट्रान्सफर होतात, एकाकडून दुसऱ्याला हे डिसीज ट्रान्सफर होतात, ते असतात कम्युनिकेबल डिसीज. कळलं? 26 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट हार्म्स द नॅचरल मायक्रोबियल फ्लोरा? नैसर्गिक सूक्ष्मजीवक वनस्पतीचं नुकसान कशामुळे होतं? तर ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेतीमुळे कसं होईल? सेंद्रिय शेतीमुळे तर सगळे न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये जपले जातात. इरिगेशन, तिला पाणी दिलं जातं, त्यानंतर कंपोस्ट, त्यांना खत दिलं जातं. त्यांच्यामुळे होणार केमिकल फर्टिलायझरचा जेव्हा शेतीमध्ये मारा केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये नॅचरल मायक्रोबियल फ्लोरा जो असतो तो पूर्णतः डॅमेज होतो. कळलं? 27 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट? कॉपर सल्फेट इज यूज टू डिटरमाइन द शुगर इन द युरिन ऑफ डायबेटिक पर्सन. डायबेटिक पर्सनच्या युरिन मध्ये शुगर आहे हे शोधण्यासाठी कॉपर सल्फेट वापरतात, हे बरोबर आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचं प्रमाण ठरवण्यासाठी कॉपर सल्फेट वापरतात, बरोबर. फेरस सल्फेट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ इंक. शाई तयार करण्यासाठी फेरस सल्फेटचा उपयोग करतात, बरोबर. कॅल्शियम कार्बोनेट इज युज्ड फॉर इन लॅबोरेटरीज फॉर सीलिंग एअर गॅप्स इन द ॲपरेट. प्रयोगशाळेत उपकरणं वातभेद्य करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट नाही वापरत इथं, जिप्सम वापरतात. सॉरी, प्लास्टर ऑफ पॅरिस. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच काय? कॅल्शियम सल्फेट. ओके. 28 नंबरचं. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द लंग्स?
लंगचं मेन फंक्शन काय? फुफ्फुसाचं मुख्य कार्य कोणतं? सप्लाय ब्लड. हार्टला ब्लड सप्लाय कोण करतं? कोरोनरी आर्टरी. ओके. त्यानंतर डायजेशन कशामध्ये येतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. त्यानंतर डायजेस्टेड फूड स्टोअर करणं नाही. प्युरिफिकेशन ऑफ ब्लड आणि गॅस एक्सचेंज ही कशाची कामं आहेत? लंग्सची. आयसोटोप्स ऑफ अन एलिमेंट हॅव. आयसोटोप्स काय असतात? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. करेक्ट. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. स्टेटमेंटच कळत नाही इथे आपण, की तिथेच कळतंय. सेम ॲटॉमिक मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर नाही. त्यानंतर सेम ॲटॉमिक नंबर आणि सेम ॲटॉमिक मास नंबर नाही. तर आयसोटोप्स म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. आणि आयसोबार ह्याच्याबरोबर एक कन्सेप्ट येते आपल्याला. त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास सारखं असतं, ॲटॉमिक नंबर वेगळे राहतात. कळलं? 30 नंबरचा क्वेश्चन. वेन बॉडी इज थ्रोन इन अपवर्ड डायरेक्शन तेव्हा काय होतं? तर हे पूर्णतः कन्सेप्ट समजून घेऊ, नंतर आपण ऑप्शन वरती येऊ. एखादी बॉडी आहे, समजा एखादा बॉल आहे जो आपल्याला खालून वर टाकायचा आहे. हा बॉल आहे, हा बॉल आपल्याला खालून वर टाकायचा आहे, बरोबर? इथपर्यंत आपल्याला त्याला पोचवायचं आहे. सॉरी, हा बॉल आपल्याला खालून वरती पोचवायचा आहे. तर ह्याचं काय चेंजेस होतील? आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी क्रिएटही होत नाही, एनर्जी डिस्ट्रॉयही होत नाही. तर कायनेटिक एनर्जी जेव्हा बॉल खालून वर जातो, आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? हाफ ऑफ mv². तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आपल्याला जी, हा काय करतो? ह्या बॉलला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आणि बॉल कुठे? वर जात असतो. मग हे काय होतं? वर्क निगेटिव्ह होतं. मग अशा वेळी जी कायनेटिक एनर्जी आहे ती कमी कमी होत जाते. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mgh. जशी जशी हाईट वाढणार आहे एच वाढणार आहे, त्यानुसार इथे पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते आणि कायनेटिक एनर्जी कमी होते. आता आपण बघू, जसं स्टेटमेंट साधं लक्ष ठेवायचं आहे, जेव्हा बॉल खालून वर फेकला जातो तेव्हा कायनेटिक एनर्जी कमी होते, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते आणि ॲक्सेलरेट जे आपले ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या बॉलला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानुसार आपण ऑप्शनचे स्टेटमेंट बघा. कायनेटिक एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग, सायमल्टेनियसली पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस. आपण बघितलं त्याच्या कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन कॅन्सल. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बोथ इन्क्रीज नाही, एक कमी होते एक वाढते, दोन्ही एनर्जी तयार इन्क्रीज होत नाही. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होतात नाही. कायनेटिक एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग अँड सायमल्टेनियसली पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. कसं एक्सप्लेनेशन ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन. विच मेटल प्रिव्हेंट द रस्टिंग ऑफ आयर्न. कोणता धातू लोखंडाचं गंजणं रोखतो? तर आयर्नचं रस्टिंग आहे
ते कशा प्रकारे होतं ते आधी बघून घ्या. हा आपला आयन आहे Fe. हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन Fe2O3 H2O प्रोड्यूस होतो. याला काय म्हटलं जातं? आयर्न ऑक्साईड. बरोबर. हे आयर्न ऑक्साईड त्याच्या लोखंडाच्या भोवती तयार होतं आणि हे हानिकारक का असतं? ह्याच्या खपल्या, आता जर समजा हे लोखंडाचा आपला रॉड आहे, याच्यावर या अशा खपल्या तयार होतात. बरोबर. लोखंडाच्या रॉडवरती ह्या सगळ्या अशा रस्टिंग होऊन त्यांचा खपल्या तयार होतात. मग ह्या खपल्या तयार झाल्या की काय होतं? लोखंड पूर्णपणे कमकुवत होतं. कमकुवत होतं आणि त्याच्यामुळं ते पूर्ण डॅमेज होऊन जातं. लोखंडाचा तो रॉड असेल काय असेल ते पूर्णपणे डॅमेज होऊन जातं. बरोबर. ही झाली रस्टिंगची प्रोसेस. कॉपर आहे ऑप्शन बघत. कॉपर आहे. कॉपरचा वापर कशासाठी करतात? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम जे आपली विमानं असतात किंवा एव्हिएशन सिस्टीम असते त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम वापरतात. त्यानंतर सिल्वर आहे. सिल्वर पण पाहिलं आहे आपण, प्रिशियस मेटल आहे. त्यानंतर त्याची सगळ्यात जास्त हायेस्ट इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. मग आयनचं रस्टिंग होऊ नये म्हणून त्याला त्याच्यावरती जे प्लेटिंग केलं जातं ते झिंकचं असतं. रस्टिंगची प्रोसेस समजून घेतली. त्यानंतर एक मेन कन्सेप्ट आहे, आपण तांब्याची भांडी बघतो, तांब्या पितळाची भांडी बघतो, यांच्यावर रस्टिंग झालं की हे एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतात स्वतःभोवती ग्रीन कलरचा आणि त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्टिव्ह लेअर असतो तो बाकीच्या गोष्टींपासून उलट त्याचं प्रिव्हेन्शन करतो आणि आपण ती भांडी घासल्यानंतर तो लेअर निघून पण जातो. पण आयनच्या बाबतीत काय होतं की खपल्या त्याच्यावरती ज्या तयार होतात त्यातले इलेक्ट्रॉन्स पूर्णपणे लूज करतात आणि ते इलेक्ट्रॉनचा लॉस होतो, त्यामुळे तो आयन पूर्णतः डॅमेज होतं. आयनचं रस्टिंग जास्त डेंजरस आहे बाकीच्या मेटलचं ऑक्सिडेशन होण्यापेक्षा. त्यानंतर विच रेडिएशन आर यूज टू प्रिव्हेंट द स्प्राउटिंग ऑफ ऑनियन्स अँड पोटॅटोज. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर आपण एक मेन कन्सेप्ट बघूयात. याचा आन्सर गॅमा रेजेस. गॅमा रेज वापरतात हे खरंय, पण गॅमा रेजच का वापरतात? गॅमा रेज सेलचं डिव्हिजन होऊन देत नाही. बरोबर. ते कांदे बटाटे त्यांना कोंब फुटू नये म्हणून त्यांचा डॉर्मन्सी पिरियड वाढवतात, त्यांना सुप्तावस्थेत ठेवतात. त्याच्यासाठी पाण्याच्या उष्णतेचा वापर करावा लागत नाही. या कांद्या बटाट्याला पाणी लागलं की आपल्याला माहिती ते खराब होतं, मग पाण्याच्या उष्णतेचा वापर त्याच्यासाठी करावा लागत नाही. आणि गॅमा रेजची पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे. बरोबर. आणि गॅमा रेजचाच वापर करावा अशी WHO ने आपल्याला मान्यताही दिली. आणि गॅमा रेज जेव्हा कांद्या बटाट्यामध्ये आपण वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठलेही रेडिओ ॲक्टिव्ह केमिकल्स शिल्लक राहत नाही त्या कांद्या बटाट्यामध्ये, त्यामुळे गॅमा रेजचा मारा त्यांच्यावरती केला जातो.
म्हणून गॅमा रेज इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉसिल फ्युअल. फॉसिल फ्युअल म्हणजे असे कोणते फ्युअल हे नक्की समजून घ्या. फॉसिल फ्युअल म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये वनस्पती प्राणी यांचे जे अवशेष असतात त्या अवशेषांपासून तयार झालेला जो नैसर्गिक गॅस असतो त्यांना काय म्हटलं जातं, नैसर्गिकरित्या जे इंधन मिळतं त्यांना काय म्हटलं जातं, फॉसिल फ्युएल्स म्हटलं जातं. तर आपल्याला हे माहिती आहे की पेट्रोलियम अशा गोष्टींपासून मिळतं. पेट्रोल हे आपलं फॉसिल फ्युएल आहे. पेट्रोल सारखे अजून कोणते, कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आपला वॅक्स. वॅक्स काय, लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन आणि फॅटी ॲसिड. त्यानंतर बायोडिझेल आहे. बायोडिझेल हे काय, रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. आणि वूड तर आपल्याला माहिती आहे. फॉसिल फ्युएल कोणतं आहे, पेट्रोलियम. त्यानंतर डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे, तर ह्याचा उपचार आहे TB साठी. पण डॉट्सचा फुल फॉर्म आपण पाहू. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. बरोबर. त्यानंतर फ्रॉम विच 35 नंबरचा क्वेश्चन, फ्रॉम विच बॉटॅनिकल स्पेसिस पेस्टिसाइड्स फॉर द कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीज बी ऑप्टेन. कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळतात. जेट्रोफा बायोडिझेलसाठी वापरतात. त्यानंतर आयपोमिया. आयपोमिया काय, हे एक जिन्नस आहे ज्याच्यामध्ये स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं, मॉर्निंग ग्लोरी, बेशरम असे सारखे प्लांट येतात. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त कोणती बोटॅनिकल स्पेसिस वापरले जाते, लिंब वापरले जातात, कडुलिंब. त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन, टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन विच लॉ इज दिस. कोणता लॉ आहे आपला, बॉइल्स लॉ काय सांगतो आपल्याला, जेव्हा फिक्स अमाऊंट ऑफ आयडियल गॅस असेल त्याला कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तेव्हा प्रेशर अँड व्हॉल्यूम्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. केव्हा, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तेव्हा. म्हणजे बॉइल्स लॉचं स्टेटमेंट काय, P1V1 इक्वल टू P2V2. म्हणजे इथे हे स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे ते बॉइल्स लॉचं तर नाही, ऑप्शन फर्स्ट कट. त्यानंतर आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला, एखादी बॉडी आहे म्हणजे समजा प्रिन्सिपल समजून घ्या. समजा तुम्ही एखादं लाकूड पाण्यामध्ये टाकलं तर लाकूड पाण्यामध्ये तरंगेल की काय होईल, खाली जाईल, हे कोण ठरवणार. तर लाकडाचं वजन त्या पाण्यावरती किती फोर्स टाकतं त्याच्यानुसार लाकूड ते पाणी किती बाजूला सारतं त्याच्यानुसार त्या गोष्टी ठरतात. म्हणजे जेव्हा एखादं ऑब्जेक्ट आहे ते तुम्ही त्या पाण्यात टाकलं ते फुल्ली जाणार आहे आतमध्ये, पार्शियली जाणार आहे त्या फ्लुइडमध्ये, हे कोण ठरवतं. तर तो फ्लुइड काय असतो, तो फ्लुइड स्वतः एक अपवर्ड फोर्स वरती त्या ऑब्जेक्ट वरती टाकत असतो, त्याला म्हणतात बियॉन्ड फोर्स. तो किती असतो, तर जेवढं ते पाणी त्या लाकडाने बाहेर टाकले तेवढा ते आतलं पाणी फोर्स त्याच्यावर टाकत असतं. थोडक्यात आपण इथे बघूयात समजेल. समजा हा कंटेनर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लाकूड टाकलं तर हा लाकडाचा गोळा तरंगणार आहे की आतमध्ये जाणार आहे, हे कोण ठरवतं. तर त्या लाकडाने किती पाणी बाहेर टाकले, तर ह्या वॉटरने त्याच्यावरती किती फोर्स अप्लाय केला हे ठरवतं. आणि वॉटर किती फोर्स अप्लाय करतं, तर हे लाकडाने किती पाणी बाहेर टाकले तेवढा फोर्स ते वॉटर अप्लाय करतं. हे लाकूड आहे, ह्या लाकडाने किती फोर्स पाणी बाहेर टाकले तेवढा फोर्स हे वॉटर ह्याच्यावरती अप्लाय करतं. त्याच्यावरून ठरतं हे लाकूड फ्लोट होणार आहे की खाली जाणार आहे. हे कोणतंच काय सांगतं आपल्याला, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल.
म्हणजे एव्हरी रिॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे आर्किमिडीजचं प्रिन्सिपल सांगतं का आपल्याला? नाही. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन सांगतो का? नाही. तर न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. झालं. 37 नंबरचा क्वेश्चन. वाय डू वी फील गुड आफ्टर अप्लाइंग द यूडी कोलोजन? यूडी कोलन वापरण्याला आपल्याला हायसं का वाटतं? कारण तिथं इव्हॅपोरेशन घडून येतं आणि त्या इव्हॅपोरेशनमुळे कुलिंग इफेक्ट होतो. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन. फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल ऑफ फूड स्पॉइलेज. मीट बिकम अनपॅलेटेबल. मांसाची चव बिघडणे. ब्लॅकनिंग ऑफ बनाना स्किन. ऑन स्टोरेज ग्रेप्स लूज देअर टेस्ट. तर काय होतं, जे मटन, मच्छी, मांस जे असतं त्याच्यामध्ये काय असतं, फॅटी ॲसिड्स असतात आणि ते फॅटी ॲसिड्स काय होतात, ब्रेक होतात आणि त्याच्यापासून अल्डिहाइड आणि कीटोन तयार होतात आणि त्याच्यामुळं ते मांसाची चव बिघडते. ते आपल्याला त्याचा वास येतो, ते आंबट लागतं. कळलं? हे ते मांस आहे, त्या मांसाची चव का बिघडते, ते आंबल्यासारखं का लागतं, त्याचा आन्सर. त्यानंतर आपली केळी असतात, बनाना, त्या इथिलीन गॅस रिलीज करतात. त्यांचं एजिंग होतं आणि त्या ब्लॅक होतात. कळलं? त्यानंतर ग्रेप्स बाबत आपण बघू. ग्रेप्स कसं आहे, नॉन क्लायमॅटिक फ्रूट आहे. झाडावरून तोडताना त्याची जेवढी वाढ झालेली असते तेवढीच वाढ होते, त्याच्यानंतर त्याची दुसरी कुठलीही वाढ होत नाही. आणि ते काय करतं, ग्रेप्स स्वतःच्या आतलं जे पाणी असतं तेच पाणी स्वतःला नंतर सर्व्हाइव्ह करण्यासाठी वापरतं. त्यामुळे काय होतात, ती द्राक्ष साठवण करून ठेवली की आपल्याला त्याची चव पूर्णपणे जाते. कारण ते आतलं जे लिक्विड मटेरियल असतं ते त्या द्राक्षाने स्वतःलाच सर्व्हाइव्ह करण्यासाठी वापरलेलं असतं, त्यामुळे त्याची चव पूर्णतः निघून जाते. आणि ह्या सगळ्या कशा चेंजेस आहेत, एन्झायमॅटिक स्पॉइलेज आहेत. आपण ह्याच्यामध्ये बघितलं का कुठं मायक्रोबियलची ग्रोथ झाली? नाही. एन्झाईम, इथिलीन एन्झाईममुळे बनानाची स्किन होते. त्यानंतर फॅटी ॲसिडचे चेंजेस होऊन अल्डिहाइड कीटोनमध्ये तयार होतं. हे आपण सगळे एन्झायमॅटिक चेंजेस पाहिले. 39 नंबर. वेन pH व्हॅल्यू ऑफ सोल्युशन इज 7, व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट सोल्युशन? काय असणार आहे? न्यूट्रल. 7च्या खाली ॲसिडिक, ॲट 7 न्यूट्रल आणि 7 पेक्षा जास्त म्हणजे तर काय होतं, बेसिक. कळालं? त्यानंतर आकाश निळं दिसण्यामागचं कारण कोणतं आहे? तर इट ॲक्च्युली ब्ल्यू. नाही रे. ऑल कलर्स रेफर टू प्रोड्यूस ब्ल्यू. इन व्हाईट लाईट द ब्ल्यू कंपोनंट डॉमिनेट. नाही. आकाश निळं दिसण्याचं एकमेवच कारण आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. हा स्कॅटरिंगचा फिनॉमिना जर तुम्हाला डिटेलमध्ये कळला तरच तुम्हाला कळू शकतं की ॲक्च्युअल प्रोसेस काय होते आकाश निळस दिसण्याची, आणि खूप डिटेल प्रोसेस आहे. अशा पद्धतीने आपण सायन्सचे सगळे क्वेश्चन्स पाहिलेत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, जेणेकरून पुढच्या क्वेश्चन पेपरचं